नमस्कार मंडळी, मागील व्हिडिओमध्ये आपण चैत्र नवरात्रीविषयी माहिती जाणून घेतली होती। तर आज आपल्याला चैत्र महिन्यातील हळदी कुंकवाचे आमंत्रण आले होते। त्यानिमित्ताने आपण तिथे थेट भेट देऊ आणि चैत्र गौरी पूजन या अतिशय सुंदर आणि मंगलमय परंपरेबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। तर चैत्र गौरी पूजन म्हणजे माता पार्वतीच्या अन्नपूर्ण स्वरूपाचे पूजन होय। हिंदू धर्मात गौरी म्हणजेच माता पार्वतीचे रूप मानले जाते। गौरी ही सौभाग्य, समृद्धी, आनंद आणि कुटुंबाच्या सुखशांतीचे प्रतीक मानले जाते। म्हणूनच महाराष्ट्रात विशेषतः कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, नाशिक तसेच उत्तर कर्नाटक या भागात चैत्र गौरी पूजन मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहाने सुवासिनी आणि नवविवाहित माहेरवाशिणी यांच्याद्वारे साजरी केली जाते। चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेच्या दिवशी तर काही ठिकाणी अष्टमी या दिवशी चैत्र गौरीची स्थापना केली जाते। याला चैत्र गौरी किंवा गौरीची तीज असेही म्हणतात। गौरीची स्थापना झाल्यानंतर वैशाख शुक्ल तृतीया म्हणजेच अक्षय तृतीयापर्यंत जवळजवळ महिनाभर गौरी घरात विराजमान असते आणि त्या संपूर्ण काळात तिची दररोज सेवा आणि पूजा केली जाते। स्थापना करण्यापूर्वी घर स्वच्छ करून सुंदर रांगोळी काढली जाते, दाराला आंब्यांच्या पानांचे तोरण लावले जाते आणि गौरीची सुंदर सजावट केली जाते। काही ठिकाणी लाकडी झोपाळ्यामध्ये गौरीची स्थापना केली जाते, तर काही ठिकाणी मातीची किंवा धातूची गौरीची मूर्ती स्थापित केली जाते। गौरीची स्थापना झाल्यानंतर तिची विधीपूर्वक पूजा केली जाते। तिला हळद कुंकू, फुले, अक्षदा आणि गंध अर्पण केले जातात। नैवेद्य म्हणून पुरणपोळी, खीर, वरण भात आणि विविध फळे असे पारंपरिक पदार्थ दाखवले जातात। या काळात हळदी कुंकू समारंभाला विशेष महत्त्व दिले जाते। घरात सुवासिनींना आमंत्रण करून त्यांना हळद कुंकू लावले जाते आणि त्यांना हरभरे, कैरीपणं आणि फुले असे सुंदर वाण दिले जाते। ही परंपरा सुवासिनीमध्ये स्नेह, प्रेम आणि आपुलकी वाढवणारी मानली जाते। महाराष्ट्रात तसेच कोकण भागात सुद्धा चैत्र गौरीचा उत्सव अतिशय पारंपरिक आणि भक्तिमय वातावरणात साजरा केला जातो। कोकणातील घरांमध्ये नारळ, फुले, फळे आणि केळीच्या पानांची सुंदर सजावट केली जाते। या दिवसांत पारंपरिक गोड पदार्थ तयार केले जातात। स्त्रिया एकत्र येऊन गौरीच्या आरत्या, ओव्या आणि भजन म्हणतात, ज्यामुळे घरात आनंदी आणि भक्तिमय वातावरण निर्माण होते। काही ठिकाणी महिलांमध्ये परस्पर भेटीगाठी होतात आणि हा उत्सव एक सामाजिक आनंदाचा भागही बनतो। गौरी अक्षय तृतीयापर्यंत घरात विराजमान असते। त्या दिवशी गौरीची विशेष पूजा करून तिचे विसर्जन केले जाते। विसर्जन करण्यापूर्वी गौरीची आरती केली जाते, तिला नमस्कार करून पुन्हा लवकर या अशी प्रार्थना केली जाते। त्यानंतर गौरीचे विसर्जन घरातील पाण्यात, तुळशीच्या कुंडीत किंवा नदी तलावात केली जाते। आजकाल अनेक ठिकाणी पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन करण्यावर भर दिला जात आहे। हिंदू मान्यतेनुसार वर्षभरात 4 वेळा गौरी स्थापना केली जाते। त्यामध्ये चैत्र गौरी, पिठोरी गौरी, ज्येष्ठा गौरी आणि साखर चौथी गौरी याचा समावेश होतो। चैत्र गौरी चैत्र महिन्यात केली जाते आणि नववर्षाच्या सुरुवातीला घरात सुखसमृद्धी यावी म्हणून पूजली जाते। पिठोरी गौरी श्रावण महिन्यात केली जाते आणि ती विशेषतः मुलांच्या आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी मानली जाते। ज्येष्ठा गौरी भाद्रपद महिन्यात गणपती उत्सवाच्या काळात केली जाते आणि ती महालक्ष्मीचे रूप मानली जाते। साखर चौथी गौरी माघ महिन्यात साजरी केली जाते आणि त्या दिवशी गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे। अशा प्रकारे चैत्र गौरी पूजन ही आपल्या संस्कृतीतील एक अतिशय पवित्र, सुंदर आणि मंगलमय परंपरा आहे। तृतीया किंवा अष्टमीपासून अक्षय तृतीयेपर्यंत गौरी घरात विराजमान राहते आणि त्या काळात तिची सेवा केल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते असे मानले जाते। आजही महाराष्ट्रात ही परंपरा मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहाने जपली जाते। गौरी माता आपल्या सर्वांच्या घरी सुख, शांती आणि समृद्धी आणो हीच प्रार्थना। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच तुमच्या घरी चैत्र गौरी पूजन आणि चैत्र हळदी कुंकू कसे साजरे केले जातात हे कमेंट करून नक्की कळवा।